समाजाला कोणी आडमुठं समजता कामा नाही. कारण आता इतकं समजून सांगितलं आहे मुख्यमंत्र्यांना सगळ्या प्रतिनिधींनी, त्यांच्या पक्षाच्या पण आणि विरोधी पक्षाच्या पण, तरी ऐकत नाही म्हणल्याच्या नंतर 29 ऑगस्टला पहिल्यापेक्षा 5 पट लोक जास्त जाणार आहे. त्यावेळेस मुंग्यासारखी रांग लागणार आहे मुंबईला, मुंग्यासारखी. इतके तुफान ताकदीनं मराठी मुंबईकडे येणार हो. 288 म्हणल्याच्या नंतर त्यात सगळेच आले आमदार. त्यांनासुद्धा फोन करून सांगितलं, आपणसुद्धा आंतरवालीला या, आम्हाला आमच्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकराचं घराणं आरक्षणाचं तुमच्याकडे मांडायचं. यायचं नाही तो त्यांचा प्रश्न आहे. पण मला जर कोणी प्रश्न उद्या विचारला असता मराठा समाजाच्या लोकांनी, महाराष्ट्रातले 288 मतदारसंघ आहेत, त्या मतदारसंघातल्या आमच्या आमदाराला फोन लावला होता का? जर मराठ्यांनी मला प्रश्न विचारला असता मी काय उत्तर द्यायचं? म्हणून 288 जेवढे आमदार खासदार मंत्री आहेत सगळ्यांना फोन करून सांगितलं, जेव्हा नाही येणार त्याला समाज बघल, ते का नाही आले त्याचं उत्तर समाज विचारेल. पण आमच्याकडून गोरगरिबांच्या लेकराच्या आरक्षणाच्या प्रश्नासाठी त्यांना सन्मानपूर्वक निमंत्रण गेलेलं आहे. दादा, पावसाळी अधिवेशन चालू आहे, अधिवेशनामध्ये मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा घेतला जात नाही. हे बघा, आम्ही तर सगळ्यांना सन्मानपूर्वक सांगितलं आहे, मराठ्यांचे डोळे उघडणं खूप गरजेचं आहे. ते लय सगळ्यात महत्त्वाचं आहे. ज्याला आपण निवडून पाठवलं आहे तोच आपल्या बाजूने आरक्षणावर बोलत नाही. कारण त्याला मोठं करताना समाजानं रात्रंदिवस डोळे फोडले, रात्रंदिवस पळाले, तो मोठा झाला. पण आज आमच्या गरीब मराठ्यांच्या लेकराला मोठं व्हायची वेळ आली, आरक्षण मिळून आमदार खासदार मंत्री बोलत नाही आहेत. ही समाजाचे डोळे उघडणं खूप गरजेचं आहे. मी तर लढणार आहे, समाजही लढणार आहे. बरं आहे ना, पडू द्या जरा, ते समाजाच्या नजरेतून पडले पाहिजेत. कारण मराठ्याशिवाय सत्ता येऊ शकत नाही राज्यात कोणाची. आता आली ना, उलाटले व हे कळू द्या ना समाजाला एकदा, मग समाज दाखवल त्यांना, तुम्हाला कळलं ना आता 29 ऑगस्टला काय होतं. मरू नसतं विजयच घेऊन येईल, मरून येईल नाही तर विजय घेऊन येईल. मोकळा माघार येत नाही. गरिबाच्या लेकराला मोठं केल्याशिवाय मी मागं हटत नाही. आता कारण वारंवार तुम्ही आंदोलनं करताय, उपोषणं देखील केलेली आहे, अनेक लोक तुम्हाला येऊन भेटून गेले, सरकारचे असतील किंवा विरोधी पक्ष असतील, मात्र यावरती आता काही तोडगा निघत नाही आहे. आता तो प्रश्न आमचा नाही ना. आमचे प्रामाणिकपणा आम्ही समाजाच्या वतीनं 6 कोटी मराठ्यांच्या वतीनं सगळ्या प्रतिनिधींना सांगितलं, सरकारला पण सांगितलं. सोडवायचा आहे का नाही त्यांचा प्रश्न आहे, पण आरक्षण कसं घ्यायचं हे त्यांना मग 29 ऑगस्टला कळत. मी आरक्षण घेतल्याशिवाय वापस येत नाही. एक तर मरून येईल नाही तर विजय घेऊन येईल मराठ्यांच्या आरक्षणाचा. या 29 ऑगस्टला सरकारला कळत मुंबईत मराठी आहेत किती. आणि मराठ्यांना विनंती माझी, मनभेद मतभेद काय असले तर सोडून द्या. लेकरा बाळाच्या आयुष्याच्या कल्याणासाठी त्याला 100 पिढ्या उडालं नाही पाहिजे इतकं त्याला द्या. आपण हाईत जिवंत तोपर्यंत आपल्या लेकरा बाळासाठी खूप करून ठेवू. आपण आरक्षण देण्यासाठी सगळ्यांनी राजकीय सामाजिक मतभेद बाजूला सोडा. फक्त 2च दिवस मुंबईला या तुम्ही, 27-28 फक्त आम्हाला सोडायला या. हे आरक्षण कसं देत नाही मी बघतो मग त्यांच्याकडे, आणि ते मला चांगलं माहिती आहे यांच्याकडून आरक्षण कसं घ्यायचं. यांना सळो की पळो करतात का नाहीत मराठी. बघा तुम्ही 29 ऑगस्टला यांना कळन मराठ्याच्या नादी लागल्यावर काय होतं.